नमस्कार. आज माझ्याबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष ज्या नगरसेविका म्हणून काम करत आहेत आणि अ, एक हाऊसवाईफ ते कॉर्पोरेटर आणि ह्या संपूर्ण म्हणजे हिरानंदानी इस्टेट आणि हा जो संपूर्ण परिसर आहे त्याच्या त्या नगरसेविका आहेत स्नेहाताई आमरे या आत्ता आपल्यावर आहेत. आणि आज एक हा नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू असेल. एक्झॅक्टली त्यांचं काय विचार आहेत, त्यांचे ह्या सगळ्या समाजकारणाकडे बघायचा काय दृष्टिकोन आहे, या सगळ्याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. स्नेहाताई, सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज वाढदिवसानिमित्त एवढे सगळे कार्यकर्ते येत असतात, एवढे सगळे लोक भेटत असतात, भेटायला येत असतात. कसं वाटतं? सगळ्यांना नमस्कार. आणि बरं पण वाटतं, पण सांगायचं एवढंच की मी नगरसेवक आहे, पण नगरसेवक अशा वेळी जनतेने मला केलेले, त्यांची बरोबर. कामं, त्यांची पण अपेक्षा असते ना आपल्याकडून. बरोबर. आणि देवाकडे परत माणिकांनी त्यांची पूर्ण अपेक्षा पूर्ण करणार. आणि तसंच मला हम्म. शक्ती येऊ दे. राईट हा. राईट राईट. आणि मला असं वाटतं, बघा, आपण नगरसेवक होतो हे लोक जेव्हा ठरवतात तेव्हा नगरसेवक त्यांची कामं केली पाहिजे. बरोबर. आणि प्रत्येक नगरसेवकांनी नगरसेवकांची ओळखच तशी असते, कामं करायची, कामं करून कामातून ओळख पाहिजे नगरसेवकांची. आणि मलाही तसंच कुठं आता बघा, एखाद्या वाड्यामधून फोन आला, मी लगेच ह्यांना फोन करते, अरे असं असं अमुक झालं. आणि मला असं वाटतं ते काम व्हायलाच पाहिजे. ते मग त्यांच्या हात धुवून पाठी लागते की ते आणि ते झाल्यानंतर एवढा आनंद जेवढा त्यांना होत नाही त्यांचा फोन, तेवढा मला आनंद होतो. क्या खूप. बात आहे. वा वा वा. म्हणजे ना की त्या अशा एकदम मनमोकळ्या आहेत, फार अशा राजकारणी वगैरे नाही आहेत त्या. साध्या हाऊसवाईफ होत्या आणि मग एक अशी परिस्थिती तयार झाली की त्यांना ह्या वॉर्डामध्ये नगरसेविका म्हणून निवडणुकीला उभं राहावं लागलं. मॅडम, पहिल्यांदा ज्यावेळेस असं कळलं की आपल्याला नगरसेविका व्हायचं आहे, आपल्याला निवडणूक लढवायची आहे, कारण त्याच्या आधीचं तुमचं जीवन कसं होतं? खूप चांगलं होतं, पण मी तर सांगते ना, जे काही मी आज नगरसेवक आहे, पहिल्यांदा माझ्या पाठीशी माझे मिस्टर म्हणजे रमेश आमरे. कारण की ते असे ना, कुठे काही स्वार्थ मनात बघत नाही, जम करून टाकत, म्हणजे लोकांसाठी सगळ्यात पुढे प्रथम येणार. कोणी काही बोलू दे, लोकांचं कसं चांगलं असेल तरी बोलतात, वाईट असेल पण मी नाही. मला कधी कधी ते टेन्शन व्हायचं, पण मी लक्ष नाही दिलं. त्यांना खूप हे ऍक्च्युली खरे नगरसेवक तर माझे मिस्टरच आहेत. बरोबर. ते खूप कामं करतात, त्यांच्यामुळे आज मी आहे आणि माझ्यामुळे ते, म्हणजे जसं विष्णू लक्ष्मी असते ना, त्या प्रकारेच. मला मला हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस नगरसेविका होणार होतात किंवा त्याच्या आधीच तुमचं काय लाईफ होतं, त्याच्या आधी काय करत होते तुम्ही? मी घरामध्ये मुलांकडे जास्त लक्ष, त्यांना ऍक्च्युली मी एक टाइम ठेवलेला, त्यांना खेळ म्हणजे हे माहितीच नव्हतं, घरातच दोघांनी. मग कधी कधी विचार करते की त्याच्यामुळे आज ते डॉक्टर आहेत. मी खूप अभ्यास घेतला त्यांचा, एवढा अभ्यास घेतला ना, मी कुणामध्ये त्यांना खेळायला पाठवायचं तर मला भीती निर्माण व्हायची, कारण की लोक ना त्यांना काही बोलतील असं एक भीती सारखी, पण तसं काही नव्हतं. मी बोलली ना, लोक चांगलं असेल तरी बोलतात, वाईट असेल. तुमच्या दोनही मुलं डॉक्टर आहेत? 3. माझी सून पण, माझी मुलगीच आहे ती. 3 आहे. अगदी म्हणजे ना, पहिले ज्यावेळेस असं अनऑफिशियली बोलत होतो त्यावेळेस सुद्धा त्या म्हणाल्या की माझी 3ही मुलं डॉक्टर आहेत. आणि मला ना असं पहिल्यांदा कन्फ्युज झालं, कारण मला माहिती आहे की त्यांना 2 मुलं आहेत, तिसरं आणि सुनेला ते आपली मुलगीच मानतात. हे अगदी अनऑफिशियल बोलताना. मॅडम, कसं वाटतं की सागर पण डॉक्टर आहे, तो माझ्यामध्ये सर्जन आहे, खूप मोठा सर्जन. आणि अक्षरशः ठाण्यात म्हणजे बोलतात ना, दिखावा माझ्यामध्येही नाही, माझ्या मिस्टरमध्येही नाहीये. बोलायला खूप काही आहे, पण नाही, जे करून दाखवणार ना, आणि लोकांनी ते बघायला पाहिजे, हे मला समजतं. बस. एक्झॅक्टली. तुम्ही पूर्णपणे हाऊसवाईफ होत्या, मुलांमध्ये तुमचं पूर्णपणे जीवन होतं आणि अचानक एक दिवस तुम्हाला समजलं की आता, कारण ऍक्च्युली इट वॉज एक्सपेक्टेड की रमेश आमरे निवडणूक लढवतील, पण जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. एक मस्तपैकी कोझी अशा प्रकारचं जीवन होतं की मी भले, माझं घर भलं, माझी मुलं भली, अशा प्रकारचं जीवन होतं. आणि अचानक एक दिवस लाईफ बदललं आणि तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं लागलं. ज्या दिवशी कळलं
की आपल्याला नगरसेविका व्हायचं, आपल्याला निवडणूक लढवायची आहे, तो जो क्षण होता, तो क्षण कसा होता? टेन्शन आलं होतं, आनंद झाला होता, दडपण आलं होतं, काय झालं होतं? नाही, सगळं काही आनंद पण, दडपण पण, आणि एकदम असं म्हणजे एक बोलतात ना, मनात खूप म्हणजे जे वाईट बोलायचे ना, त्यांच्या तोंड बंद झालं. मी बहुमताने, लोकांचा आशीर्वाद मला एवढा भेटला की मला बहुमताने मी निवडून आली. आणि आजही असं वाटतं, जे लोकांनी कामं दिली ना, ती खरोखर त्यांची व्हायला पाहिजे. ती कसेही करून ते माझे मिस्टर करून देतात. बरोबर. नाही, पण त्या दिवशी जे होतं की आता आपण एकदम घरामध्ये छान होतो आणि आता आपल्याला लोकांमध्ये जायचं आहे, त्याच्या आधी लोकांमध्ये जायची सवय होती? नाही, असं बोलतात ना, शून्यातून विश्व निर्माण कर, तसंच आमचं आहे. कारण की चाळीमधून जे स्लम एरिया बोलतात ना, तिथून आम्ही आज इथे राहतो. बरोबर, इस्टेटमध्ये. ऍक्च्युली मी सगळ्या लोकांकडे तेव्हाही तशीच होती, आजही तशीच होती. आमच्याकडे कृष्णानगर म्हणून एक माझाच भाग आहे, पण तिथली लोक, लेडीज लोक, त्यांच्यामध्ये एवढी व्हायची, ती लोक, तिथल्याच मुली माझ्याकडे नवरात्रीमध्ये पण येतात. मी कधी भेदभाव नाही केला आणि तोच फायदा मला आज झाला. मी आताही करत नाही, आताही तशीच आहे, जेव्हा तेव्हा होती तिकडे, आताही तशीच 10 वर्ष बघतो तुम्ही तशाच आहात, नाही बदलणार मी. मोकळ्या ढोकळ्या आहात. आणि कधी कधी विचार करते मी अशी आहे म्हणून आज इथपर्यंत आहे. बरोबर आहे, अगदी. आणि तोच आशीर्वाद माझ्या मुलांना सगळ्यांना भेटलाय. एक्झॅक्टली, बरोबर. अजून पुढे जाणार. बरोबर, अजून पुढे जाणार, डेफिनेटली. मला एक सांगा की निवडणुकीची रणधुमाळी, पहिली निवडणूक तुमची, निवडणुकीची रणधुमाळी, प्रचार, सगळं गुलाल, कार्यकर्त्यांच्या घोषणा, ढोल ताशे, सगळं होतं. तो माहोल एन्जॉय करत होता तुम्ही? हो, एवढंच वाटत होतं की आता तर ही संधी मिळाली, खूप चांगलं काम करून पुढे जायचं, हेच विचार जास्त करत होती. आणि आता देखील तोच विचार केलाय, नाही कुठे लक्ष द्यायचं. देवाने ही संधी आपल्याला दिली, ती गमवायची नाही. जनता हाच देव आहे आपला, बरोबर, हे समजून त्यांची कामं करायची आणि पुढे जायचं. क्या बात आहे. ज्यावेळेस निवडून आलात, ऍक्च्युली हे सगळं, कारण खूप टेन्शन वाला निवडणूक, म्हणजे म्हणतात ना की लग्न पाहावं करून, निवडणूक पाहावी लढवून, आणि कोर्टाची पायरी चढून बघावी, तरच मग तुम्हाला त्यातली मजा, त्यातली आव्हानं, त्यातल्या गोष्टी कळतात. हे सगळं झाल्यानंतर, फेस केल्यानंतर, ज्या दिवशी त्या इलेक्शनचं काउंटिंग होतं, त्या दिवशी अशी काही धाकधूक तर डेफिनेटली असेलच. म्हणजे जे अगदी प्रचंड बहुमताने निवडून, त्यांना सुद्धा धाकधूक असते, कारण हे पब्लिक आहे, हे क्या करेगी किसी को पता नाही रहता है. ज्या दिवशी समजलं, त्या इलेक्शन अधिकाऱ्यांनी सांगितलं की डिक्लेअर केलं, स्नेहा रमेश आमरे या वॉर्डाच्या नगरसेविका म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट दिलं, तेव्हा तर इतका आनंद, म्हणजे मी मनात विचार केला, जनता आहे ना, त्या जनतेचा आशीर्वाद मला भेटला आणि मी बहुमताने निवडून आली. अक्षरशः मला माझ्या डोळ्यात पाणी भरलं, पण मला आमची कामं बघून मला असं वाटलेलं, यांचा नक्की मला आशीर्वाद भेटला. मी देवाकडे हीच प्रार्थना करते की तेवढी शक्ती दे, त्यांची पुढची कामं पण आम्ही करू शकू. बरोबर आहे. म्हणजे एवढे त्यांच्याकडे एवढे कार्यक्रम असतात, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. ह्या सगळ्यामध्ये हे जे सगळे काही कार्यक्रम वगैरे असतात, या सगळ्या कार्यक्रमांमधून अनेकदा लोक कामं घेऊन येत असतात तुमच्याकडे, येतात. ओके, खूप सारे, काही बरेचदा वैयक्तिक कामं असतात, काही सार्वजनिक स्वरूपाची कामं असतात, काही महापालिकेशी संबंधित असतात. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं काम तुमच्या हातून होतं, जो अडलेला असतो, नडलेला असतो बऱ्याचदा, म्हणजे अनेकदा ना, विशेषतः हे जे स्लम्स मध्ये राहणारी माणसं असतात, त्यांच्यासाठी नगरसेवक हा खूप मोठा आधार असतो, महत्वाचा असतो. कारण त्यांच्यासाठी ती पहिली पायरी असते, सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचण्याची ती पहिली पायरी असते. आणि त्यावेळेस ज्यावेळेस लोक काम घेऊन येतात, त्यांचं काम होतं, त्यावेळेस कसं वाटतं मॅडम? त्यांच्यापेक्षा जास्त मला आनंद होतो. का होतो? कारण की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून, म्हणजे ते एवढे आनंदित असं आमचं काम झालं. एखाद्या वेळी एखादी ऍडमिशन करायला येते, मला जाम एकदम वाईट वाटतं, कारण की आपण त्यांना बोलतो तुम्ही जा, पण ते गेल्यानंतर त्यातल्या लोक पैसे मागतात. का मागतात? जे फ्री मध्ये होतं, असं पण नगरसेवकांना 5 ऍडमिशन तर असतात, पण नंतर ती लोक तेव्हा सांगत आहे, नंतर सांगतात आमच्याकडून अमुक पैसे का मागतात. तेव्हा वाईट वाटतं. पण मग आम्ही त्यांच्या समोर बसून शाळेत फोन करतो की ह्याच्याकडून काही घेऊ नका, ह्याचं ऍडमिशन. मग त्याला सांगतो हे काही द्यायचं नाही, तेच व्हायला पाहिजे.
त्यांचे त्यांचे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला खूप भारी चांगले. वाटत असेल ना? एक असे पण आहे 10वी झालेली पिढी घेऊन की मॅम सर आपने ऍडमिशन बोलली ना, माझे मिस्टर ना स्वतः जातात मग. हो. आणि तशीही मुले आहेत जे आज 10वी झालेली पण त्यांचं ऍडमिशन माझ्या मिस्टरनी म्हणजे मीच करून दिलेले. ओके, बरं. मला सांगा की आता गेली 10 वर्ष आपण इथे नगरसेविका म्हणून कार्यरत आहात. अशी कुठली 5 कामांनी तुम्हाला खूप समाधान दिलेलं आहे की मी या प्रभागात कामं केली आणि मला खूप समाधान वाटलं? सगळ्यात पहिले ते मी नामकरण केले प्रत्येक चौकाला. जे नेते होऊन गेले म्हणजे येणारी जी पिढी आहे आपल्या पालकाला विचारायचं नाव सांगता येईल. पर्सनल नाव कोणत्याही चौकाला दिली नाही. त्यात एवढा आनंद मला भेटलाय तो. आणि गांधीनगर अहिल्याबाई ह्यांचं नाव दिले रोडला कृष्णनगरच्या बरोबर. त्या रोडला. आणि उद्याने ना आपलं त्याला आता चालू आहे नामकरणचं. ते दिले मी प्रस्तावाला मांडले. आता होतंय का बघूया, होईल. असे आणखी बरेच, कारण हा प्रभाग खूप डेव्हलप प्रभाग आहे. खूप असं म्हणजे ठाणे शहरातलं एक अतिशय क्रीम लोक राहणारा हा सगळा प्रभाग आहे. या प्रभागाचं प्रतिनिधित्व करताना अशी कुठली आणखी कामं करावीशी वाटतायत तुम्हाला? सगळ्यात मोठं तर काम मला असं वाटतं आपलं हे टुनल आहे ना, तिथे एक मोठा भला मोठा अटल बोलतात ना तसं एक शिवाजी महाराजांचा पुतळा शासनाने बनवावा अशी माझी पण इच्छा आहे. आणि ते होईल त्याच्या मग त्याच्यासाठी पुढाकार घेणार. आणि काय करावं असं वाटतंय? खूप काही म्हणजे हा वार्डच बदलायचा छानपैकी जेणेकरून याचा लोकांना वापर करता येऊ असं. ओव्हरऑल समाधान वाटतं की एक लोकप्रतिनिधी झाल्याचं समाधान वाटतं? हा वाटतं, कारण की जेव्हा समोरच्याचं काम आपण करू ना त्यांना जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त मला आनंद होतो की आपल्याकडून त्यांचं काम झालं. पण त्यांनीच बनवलंय नगरसेवक म्हणून मी प्रत्येक नगरसेवकांना पण हेच सांगेल, तुम्ही नगरसेवक आहे ना त्याची ओळख फक्त कामानेच होते. काम करा आणि पुढे जा प्रत्येक नगरसेवकांना. हे सगळं करत असताना आता थोडंसं पर्सनल लाईफ कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं का? सांभाळून घ्यायचं, सगळं करायचं. घरात पण तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे आणि राजकारणात पण तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून कधी कधी मला पण काय असं साहेबांबरोबर कधी शेवटचं पिक्चर बघायला गेलात का कधी? नाही, नाटक बघायला आम्ही जातो. अच्छा, जात आहे. अरे वा, व्हेरी गुड. कुठलं नाटक आवडतं जनरली? आता 2 दिवस ते प्रशांत दामले ना त्यांचं नाटक बघायला गेलेली. आणि सई सई म्हणजे जेवढे भाऊक असतात ना ते सगळे, आणि पिक्चर पण म्हणजे भाऊक पिक्चर असतात ना तेच मला जास्त आवडतात. मग मी यांना सांगते आपण इथे जाऊया. माझा मुलगाही असतो. पण आता ते पूर्वी जात असाल तुम्ही, फिरायला जात असाल बाहेर कुठे, आता तेवढा वेळ मिळतो का? सगळ्यात जास्त ना आम्ही देवस्थान जातो. उन्हाळ्याने म्हणजे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग तर आमचे झालेले आहेत. देवातच जातो, कुणाला सांगतही नाही गपचूप. कारण की काय होतं माहिती, ऑफिसमध्ये आम्ही हजर पाहिजे. आम्ही असं म्हणजे लोक आली तर त्यांना आम्ही भेटायला पाहिजे ना. मग कधी कधी 2-3 दिवस असं काढतो. पण तिथे गेल्यानंतरही त्यांचा फोन आलेला असतो. फोन काही चुकत नाही, हे उचलतात. मी कधी कधी त्यांना ओरडते, तू आता फोन स्विच ऑफ ठेव. नाही, ते तर काय, ते लोकांना त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे पूर्णपणे. ते तसंच पाहिजे. म्हणजे तो जनतेचा माणूस आहे, तो काय तो असा. आणि त्यांच्याबद्दल एक सांगू, जरी पाठीमागून लोक काही बोलले पण तो माणूस खूप ग्रेट आहे आणि त्याला सॅल्यूट आहे. क्या बात आहे, वाह, बहुत बढिया. दोघांना असं कधी पाणीपुरी खायला जावंसं वाटतं का? जाता येतं का तुम्हाला? पण मला पाणीपुरी खूप आवडते, मी घरी मागवते. तर मॅडमशी खूप काही बोलण्यासारखं आहे ऍक्च्युली, पण आपली वेळेची मर्यादा असते. मॅडम, जाता जाता काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मी हेच सांगेल, कारण की आपल्याकडे आता जो आनंद मिळतो ना, जेव्हा वय आपलं होतं, मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. बाईही घरात जास्त लक्ष दिले ना, बाई खंबीर असतील ना तर सगळं चांगलं होईल. हे असं सगळं ते खूप मनापासून बोलतात. आणि मी परत एकदा सांगतो, ते असं काही फार राजकारणी वगैरे नाहीयेत. एक कृत्यदक्ष गृहिणी
आणि अचानक अशी काहीतरी राजकीय परिस्थिती झाली आणि पण ते जे काही काम आहे ते सुद्धा त्यांनी तेवढंच तन्मयतेने स्वीकारलं, निभावलं, त्याला 100% न्याय दिला आणि त्यामुळेच इकडचे लोक त्यांना भरभरून मतदान करतायत. मॅडम, आणि शेवट सांगेल मी, देवाला हेच सांगेल की एवढी शक्ती दे, चांगली चांगली कामं करून मी आणि माझं नवरा आम्ही दोघे पुढे जाऊ, लोकांचीच कामं करून. एवढा आशीर्वाद मी लोकांकडे नक्कीच मागेल परत. धन्यवाद ताई, आमच्याला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.